This news is sponsored by Abhyuday Piles. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बजावला मतदानाचा हक्क. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात. दक्षिण सोलापूरचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क. भाजप आमदार सुभाष देशमुख यांची काँग्रेसवर सडकून टीका. नमस्कार. मी प्रथम स्वतःहून मतदान केलेलं आहे आणि संपूर्ण मतदाराला या निमित्तानं आव्हान करतोय की लवकरात लवकर आपण घराच्या बाहेर पडून या राष्ट्रीय कामामध्ये आपल्याला जो हक्क दिलेला आहे मतदानाचा, तो मतदानाचा हक्क बजावून आपल्या पुढील कामास सुरुवात करावी. आणि म्हणून सर्वांनाच आव्हान करतो की आपण सर्वांनी मतदान करावं. मला असं वाटतं की नागरिकाला लोकसभा मतदारसंघाचा लोकसभा सदस्य हा उपरा स्थानिक सर्वच उपरी आहेत तसे, परंतु स्थानिक नागरिकाला ह्या सर्व गोष्टी कळत असतात. विरोधकांना कुठले मुद्दे नव्हते आणि म्हणून नाविलाजानं कुठला तरी करून काढायचा. त्यांचा प्रचार प्रसिद्धीसुद्धा म्हणजे कुठलं नियोजन नव्हतं, पण केवळ टीका टिप्पणी ह्याच्यापेक्षा काही नव्हतं. उलट आम्ही एक विकसित भारत 2045चा भारत कसा असावा याच्यावरती आम्ही प्रचार केलेला आहे. मला असं वाटतं की माननीय मोदी साहेब म्हणतात सर्वात गीता असेल, कुराण असेल, बायबल असेल, ह्याच्यापेक्षाही महत्त्वाचा कुराण आपलं संविधान हे महत्त्वाचं आहे. आणि कोणीही संविधानचं काही करणार नाही. उलट खरं म्हणजे आपल्याला आठवत असेल आणीबाणीच्या काळात या संविधानाचा कोणी गैरवापर केला हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. परंतु भारतीय जनता पक्षाच्या चुकून मनात आणि कोणीच त्याचा संविधानात बदल करू शकणार नाही याची खात्री आहे. आणि केवळ अपप्रचार करून सामान्य नागरिकांची मनं विचलित करणं हे विरोधी पक्षाचं सध्याचं धोरण दिसतं. आजोबांचा प्रचार करत असताना सर्वत्र सकारात्मक वातावरण आहे. यशस्विनी राजे यांनी मतदान केल्यानंतर दिल्या प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया. ह्या वेळेला मी माझं सेकंड टाइम वोटिंग आहे माझं, आणि खूप अभिमान वाटतो की माझं मत माझ्या आजोबांना मी देत आहे आणि विकासासाठी देत आहे. तर हेच बोलूया. आजोबांच्या प्रचारासाठी तुम्ही सगळीकडे फिरला, काय वातावरण वाटते, काय लोकांच्या मध्ये सगळीकडे पॉझिटिव्ह हे होतं आजोबांच्या बद्दल. सगळ्यांना त्यांचं काम माहीत आहे आणि त्यांचं भरपूर काम आहे सामाजिक क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात. त्यामुळे सगळीकडे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता. त्यामुळं खूप छान वाटतं. आता आमच्या स्कूलमधले किंवा माझे मी विद्यावर शाळेत होते, तर मग तिथले आमचे सगळे जे फ्रेंड्स होते त्यांना आम्ही भेटलो, फोनवर पण बोललो बऱ्याच जणांशी. तर सगळ्यांचं पॉझिटिव्ह मत होतं महाराजांचं. कोल्हापुरात फक्त शाहू महाराज यांची लाट. संभाजीराज यांचं प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया. पूर्ण कोल्हापुरात आज चैतन्याचं वातावरण आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून एक उत्साह निर्माण झालेला आहे. आणि तो उत्साह आमच्या घरात सुद्धा दिसला आपल्याला की सगळेजण आम्ही आज एकत्र आलो आणि त्या उत्साहात आम्ही सर्वांनी मतदान केलेले कोल्हापूरच्या विकासासाठी, कोल्हापूरच्या प्रगतीसाठी. निश्चित उष्णता फार वाढलेली आहे. माझं सर्व जनतेला आव्हान हेच असणार आहे की लवकरच्या लवकर आपण मतदान करून घ्यावं 12 वाजेपर्यंत, आणि त्याच्यानंतर 4 ते 6 परत गर्दी होऊ शकते. म्हणून माझं सगळ्या जनतेला आव्हान आहे की तुम्ही जास्तीत जास्त आपण लवकर यावं. आणि खऱ्या अर्थाने कोल्हापूरकरांनी नेहमीच दाखवून दिलेलं आहे की आम्ही मतदानाचा हक बजावतो आणि सगळ्यात जास्त टक्केवारीसुद्धा आपल्याला कोल्हापूरमध्ये दिसून येईल. का त्यातला उत्साहाचा एक भाग आहे. चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि लोकसुद्धा मोठ्या संख्येने इथं येऊन मतदान करतील असं मला पूर्ण विश्वास आहे. बाकी काहीच नाही ना, नुसती लाट छत्रपती शाहू महाराजांची, दुसरा विषयच नाही. आणि त्या लाटेतला आम्ही सुद्धा एक घटक आहोत. म्हणजे माजी आमदार नरसय्या आडम यांनी पत्नी कामिनी आडम, मुलगा डॉक्टर किरण आडम, मुलगी निलिमा आडम यांच्यासह बजावला मतदानाचा हक्क. पूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रात, सोलापुरामध्ये सरकार विरोधी जबरदस्त भावना आहे. महागाई, बेकारी, भ्रष्टाचार आहे. संपूर्ण जनता त्रस्त आहे. कामगार कायद्यात बेकायदेशीर बदल करणे, शेतकऱ्याला आधार न देणे, महिला असतील, दलित किंवा आदिवासी असतील त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे, कर्नाटकमध्ये एवढं मोठं स्कॅन्डल ठरलं
तिथे स्वतः पंतप्रधान जातात माहीत असून. त्यामुळे या देशाचं दुर्भाग्य आहे. सोलापुरामधली जागा ही 40-50 हजार मतांनी सुटेल असं माझा अंदाज आहे. आणि देशात इंडिया आघाडीचं राज्य ही 300च्या आसपास इंडिया जागा घेईल आणि एनडीएच्या जागा 200 ते 225च्या आसपास असा अंदाज. मोदी आले, योगी आले सोलापुरात. चल, मोदी आले सोलापुरात, योगी आले, तर काय फरक? आता याचा फरक 2014-19 मध्ये दिसला. तर मला एकच तुम्ही उदाहरण घ्या. 19 जानेवारीला आमच्या कार्यक्रमात आले, किती प्रचंड गर्दी होती. त्यानंतर ओम मैदानावर त्यांनी सभा घेतली, किती गर्दी होती याच्यावर तुलना तुम्ही करा. हळूहळू मोदीवरचा विश्वास कमी होत आहे. लोकाला फसलेलं, लोकांचे प्रश्न गंभीर झालेलं आणि पंतप्रधान काही करत नाही, ही भावना लोकांमध्ये पसरलेली आहे. त्यामुळे या वेळेला भारतीय जनता पक्षाने एनडीएचा पराभव ठरलेला आहे. 400 पण नाराज दिले, 400 पण नाराज दिलेत की तुम्ही? 400 आकडा जमाना झाला. ते 400 आकडा गेला. ते बहुमताचा आकडा घालण्याकरता ते प्रयत्न करू लागलेत. 272 येतील का नाही, रोज त्यांच्या बैठका चालू आहेत. कधी अशा बैठका मी बघितलं नाही. नड्डा साहेब, अमित शहा, मोदी साहेब रोज बसू लागलेत, टक्केवारी वाढवा म्हणू लागलेत. तर त्यांना कुठंतरी जाणीव झालेलं आहे. लोक आता जागृत झालेले आहे. अहो मला हे सांगा, केंद्राविरुद्ध राज्याचा संघर्ष केरळमध्ये आहे, तामिळनाडूमध्ये आहे, बंगालमध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे, झारखंडमध्ये आहे, पंजाबमध्ये. जिथं विरोधी पक्षाचं सरकार आहे ते सरकारच चालू नाही. त्यांचं उत्पन्नाचं तुम्ही हिस्सा आहे तोही देत नाही. कुठली लोकशाही? बाबासाहेबांनी घटना दिलं, केंद्र आणि राज्याचे संबंध कसे असले पाहिजे. मोठ्या भावाची भूमिका केंद्राची राहणार, लहान भावाची भूमिका राज्याची राहणार. तुम्ही राज्याला आर्थिक कोंडीमध्येच प्रयत्न करता. तेलंगणाचा मुख्यमंत्री तेच ओरडतो, कर्नाटकचा मुख्यमंत्री तेच ओरडतो, आम्हाला तुम्ही पैसे देत नाही. म्हणजे एका बाजूला तुम्ही राज्याची कोंडी करायची, दुसऱ्या बाजूला तुम्हाला मानणारे लोकांना राज्यपाल बसवायचं. घटना कुठं राहिली मला सांगा. पूर्णपणे घटना हे उलटवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचं चालू आहे. म्हणून जनता अत्यंत क्रोधित आहे, जनता अत्यंत कंटाळलेली आहे. त्यामुळं निर्णय हे इंडिया आघाडीच्या बाजूने येईल असं माझा अंदाज. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी शिरोळ येथे बजावला मतदानाचा हक्क. खरं तर सकाळी लवकर मतदारसंघात जायचं असल्यामुळं लवकर येऊन मी माझ्या स्वतःचा मतदानाचा अधिकार बजावला. 98 वर्षाच्या वयोवृद्ध आईचा पहिल्यांदा आशीर्वाद घेतला आणि या ठिकाणी मतदान करून मी आता माझ्या कामाला निघालेला आहे. 5 वर्षापूर्वी जो पराभव झाला तो खरा तर कट कारस्थानाचा एक भाग होता. म्हणजे गणितीय पद्धतीनं पराभव केला गेला. तसा मैदानात पराभव माझा त्याही वेळा झालेला नव्हता. तर शेवटी पराभव हा पराभवच असतो, त्याला कारणं सांगून चालत नाही. आणि मी आदळापण करत बसलो नाही, कुणाला शिवाय शाप देत बसलो नाही. 5 वर्षे इमानदारीनं काम करत राहिलो. ज्या काही चुका झालेल्या होत्या त्या चुका दुरुस्त केल्या, काही पॉलिसीमधल्या चुका होत्या, काही अनावश्यक विश्वास ठेवणं हा जो प्रकार असतो ते झालेलं होतं, ते सगळं केलं. आणि 5 वर्षापूर्वीच मला वाटतं की 23 मेला निकाल लागलेला होता 2019ला. त्याच वेळी ठरवलं होतं की पुढच्या वेळी मी आता सामान्य माणसाच्या बळावर, त्यांच्या भरवशावर, मग ते शेतकरी असतील, शेतमजूर असतील, गोरगरीब माणसं असतील, सामान्य माणसं जो कॉमन मॅन म्हणतो त्याच्या भरवशावर निवडणुकीला सामोरं जायचं आणि 5 वर्षामध्ये त्यांचा
त्यातल्या काही लोकांनी जे मत आपल्याला नाकारलेलं आहे त्यांचं मत आणि मन परिवर्तन करायचं आणि त्यांना पुन्हा आपल्याबरोबर घ्यायचं आणि निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलेलं होतं. आणि त्या पद्धतीनं शिस्तबद्ध पद्धतीनं 5 वर्ष मतदारसंघाची बांधणी केली आणि मोठ्या आत्मविश्वासानं निवडणुकीला सामोरं गेलो आणि आज विजयाच्या समोर आलेलो आहे. थँक्यू. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार सत्यजित पाटील यांनी सरोड येथे बजावला मतदानाचा हक्क. जय महाराष्ट्र. मी सत्यजित बाबासाहेब पाटील सरोडकर. मी आता नुकतंच माझं लोकसभेचं मतदान हे या ठिकाणी केलेलं आहे. माझं सगळ्या मतदारांना, सर्व महिलांना, सर्व बंधू भगिनींना माझं नम्र आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मतदान करावं. कुणी आपलं मतदान चुकू नये. आपली लोकशाही टिकवण्यासाठी सगळ्यांनी मतदान करणं अत्यंत गरजेचं आहे. तर मी आपल्याला नम्र आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मतदान करावं आणि शांततेमध्ये मतदान करावं अशा प्रकारे तुम्हाला विनंती करतो. महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी बजावला मतदानाचा हक्क. कार्यकर्त्यांसह झाले मतदान केंद्रावर दाखल. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी सहकुटुंब केलं मतदान. अबकी 400 पार होणार असं व्यक्त केला विश्वास. मोदीजींना पंतप्रधान तिसऱ्यांदा बनवण्यासाठी सबंध देशातला नागरिक सरसावलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या सर्वांनी खूप मेहनत केलेली आहे. खूप चांगला प्रतिसाद लोकांच्याकडून मिळालेला आहे. गेल्या 10 वर्षामध्ये ज्या लोककल्याणकारी योजना मोदीजींनी देशातल्या नागरिकांसाठी राबवल्या त्याचा प्रतिसाद आपल्याला या मतदान केंद्रावर पाहायला मिळतो. जागतिक स्तरावर भारताची उंची वाढवण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे. देश सुरक्षित ठेवण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे आणि विकसित भारतचा संकल्प करून देशातील युवकांच्या समोर एक विजन पहिल्यांदा मोदीजींनी दाखवलेलं आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात युवक, महिला, शेतकरी, गरीब हे सगळे या निवडणुकीमध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या या महायुतीच्या पाठीशी उभे राहतील असा मला विश्वास आहे. तर कोल्हापूरमध्ये संभाजीराजे म्हणतात शाहू महाराजांचीच लाट आहे. देशामध्ये फक्त आणि फक्त प्रधानमंत्री मोदीजींची लाट आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी खूप कष्ट केलेलं आहे. त्याच्यासाठी खूप मेहनत केलेली आहे. जागतिक पातळीवर भारताला 5व्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेमध्ये आणण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे आणि पुढील 3 वर्षामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आणण्याचा संकल्प आणि विजन त्यांनी दाखवलेलं आहे. अशा व्यक्तीच्या, विजनरी व्यक्तीच्या पाठीशी देशातले सर्व लोक उभे आहेत असा मला विश्वास आहे. सोशल मीडियामध्ये एक व्हायरल होत आहे यम फॅक्टरमधला 3 यमपैकी एक यम फुटलेला आहे असं सोशल मीडियावर विरोधकांकडून व्हायरल केलं जात आहे. कोण यम आहे असं कोण म्हटलं? सोशल मीडियामधलं व्हायरल. सोशल मीडिया हे काय त्याच्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. हे पहा, तुम्ही या निवडणुकीमध्ये पाहिलं असेल, प्रचार करण्यापेक्षा काँग्रेसच्या मंडळींनी अपप्रचार खूप केलेला आहे. एकही नेत्यांनी, एवढे त्यांचे वरिष्ठ नेते आले, विकासाबद्दल कोणी बोललं नाही, डेव्हलपमेंटबद्दल कोणी बोललं नाही, देशातल्या नागरिकांबद्दल कोणी बोललं नाही. फक्त आणि फक्त टीका करणं आणि खालच्या पातळीवर टीका करणं, संविधान बदलणार, लोकशाही धोक्यात आहे, ईडीची कारवाई, ह्याच्यामध्ये लोकांना कसलाही इंटरेस्ट नाही आहे. लोकांना विकास पाहिजे, लोकांना उद्योग पाहिजेत, लोकांना नोकऱ्या पाहिजेत, आपल्या शहराचा विकास झालेला पाहिजे आणि लोक विकासाच्या पाठीशी उभे राहतात ना की कुठल्याही अपप्रचाराच्या, असं मला या निवडणुकीमध्ये जाणवतं. तर एक जागा जी आहे ती मिळावी अशी अपेक्षा होती. कुटुंबांमध्ये एवढा मोठा सोहळा असताना सुद्धा महाडिक कुटुंब संपूर्णपणे पूर्ण ताकदीने या प्रचारामध्ये सहभागी झालं. एक जागा आपल्याला मिळावी असं भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा होती, परंतु हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय होता. आपण महायुतीमध्ये काम करत असताना काही गोष्टी आपल्याला त्याग करावा लागतो. त्याप्रमाणे दोन्ही जागा शिवसेनेला गेल्या आणि सगळे आम्ही त्यामध्ये आनंदानं, सगळ्यात पहिला मेळावा तर मीच घेतला आणि आम्ही सगळेजण त्यामध्ये सहभागी झालो. घरामध्ये लग्न सोहळा होता कारण पुढील 6 महिने मुहूर्त नसल्यामुळं आज आपण, कालच ते लग्न झालेलं आहे. आज नवरदेवसुद्धा इथं आल्याला तुम्ही पाहू शकता. आम्ही सगळे भाजपचे कार्यकर्ते आहोत आणि आम्ही आमची जी निष्ठा आहे, आमचं जी जबाबदारी आहे ती निष्ठेनं पार पाडणार आहोत. शेवटचा प्रश्न, कोरेटीवरने असं तुझं म्हटलं की महाराजांना 1 मत आणि 3 यमचा सफा आहे. हे पहा, काँग्रेस राज्यातलं आणि देशातली जी गॅरंटी वॉरंटी ते संपलेले आहे. त्यांचं सिम कार्ड नील झालेलं आहे. त्यामुळे ते काय बोलतात त्याच्याकडे काही फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही पहा, मी मगाशीच सांगितलं आहे, ते विकासाबद्दल बोलत नाही. ते अशाच पद्धतीनं सफाया होणार, संपणार. कुणी संपत नसतं.
ते संपणार म्हणत ते संपत आले. आता काँग्रेसची अवस्था तुम्ही 2 निवडणुकीमध्ये बघितलं तर गेल्यावेळी 40, त्याच्या गेल्यावेळी 40 आणि महाराष्ट्रामध्ये तर 2च. 2014ला 2 खासदार आले, 2019ला 2 खासदार आले. यावर्षी महाराष्ट्रामध्ये 2024मध्ये काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे. आणि त्यामुळं अशा पद्धतीनं काहीतरी बोलायचं, भडक वक्तव्य करायची, जेणेकरून मीडियाचं अटेन्शन घ्यायचं, हे काही नेते मंडळींचं त्या पद्धतीचं वर्तन आहे. फार लक्ष देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार निवडून येईल, उदय सामंत यांनी व्यक्त केल्या आपल्या प्रतिक्रिया. लोकशाहीचा उत्सव आज पूर्ण देशभरामध्ये साजरा होतोय आणि देशाचा एक नागरिक म्हणून मी देखील मतदानाचा हक्क आज बजावलेला आहे. मला असं वाटतं की प्रत्येकानं दिवसभरामध्ये जास्तीत जास्त मतदान हे केलं पाहिजे, कारण शेवटी देशाचं नेतृत्व कोणी करावं हे ठरवणारी ही आजची निवडणूक आहे, 3ऱ्या टप्प्याची निवडणूक आहे. आणि मला खात्री आहे की जास्तीत जास्त मतदान 3ऱ्या टप्प्यातल्या मतदानामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होईल याची पूर्ण खात्री आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक निवडणूक ही अटीतटीची असते, त्याच्यामुळं रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याला अपवाद आहे असं मला वाटत नाही. पण त्याच्यातनं देखील योग्य तो निर्णय लागेल, आमच्या मनातला निर्णय लागेल, महायुतीचा उमेदवार होईल. मला असं वाटतं की 60% जास्त मतदान पूर्ण रत्नागिरी मतदारसंघामध्ये होईल. 9 नंतरच मतदानाला खऱ्या अर्थानं सुरुवात होते. आणि ज्या मतदान केंद्रावरती मतदानाचा हक्क मिळाल्यापासून मतदान करतोय त्याच माझ्या पाली गावातल्या मतदान केंद्रावर आज मतदान केलेलं आहे. ओव्हरऑल 60%पेक्षा पुढे मतदान होईल. लोकशाही चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न. प्रणिती शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी साधला संवाद. नहीं, 2 महीने से मेरा प्रचार चल रहा है, 2.5 महीने हुए हैं और हमारा प्रचार मुद्दे पर था, काम पे था, विकास पे था, लोकशाही पे था, संविधान बचाने के लिए था और उसी पर ही लोकशाही में प्रचार रहना चाहिए. प्रचाराच्या वेळेस तापमान उच्चांक गाठला होता, पण तरी लोक बाहेर पडत होती, कारण का लोकांना ती गावभेटीची गरज होती. आणि गावभेटीच्या माध्यमातून आम्ही लोकशाहीची चळवळ ही जिवंत ठेवली, जे हुकुमशाही सरकारने कधीच केलं नाही आहे. त्या उलट आम्ही गावभेटींवर भर दिला आणि त्यांनी दमदाटींवर भर दिला. नाही, नक्कीच आम्ही लोकांना सांगतोय की जसं आपण गावाकडे जत्रा असली की सगळेजण जातो, तसं आज पण लोकशाहीचा सण आहे आणि तो साजरा करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणं हे गरजेचं आहे. इट इज डेफिनेटली 6 times that of a विधानसभा constituency and election is an election. Never underestimate your opponent. But the people are definitely very angry with the way the BJP has treated them in the last 10 years. Sholapur has suffered hugely because of the BJP, and people want to take that revenge, and people want development. Now they don't want anything else apart from development. They do not believe in a lot of caste community politics, dirty politics that the BJP has played. People will not succumb to it, and people will vote for development. मेरा campaigning तो इस पे ही था, विकास के मुद्दों पे था. शोलापुर में IT पार्क आना चाहिए, शोलापुर दुष्काल मुक्त होना चाहिए, शोलापुर खड्डे मुक्त होना चाहिए, शोलापुर लोड शेडिंग मुक्त होना चाहिए, शोलापुर में रोज़गार मिलना चाहिए लोगों को, और खेत किसानों को हमी भाव मिलना चाहिए, MSP मिलना चाहिए, कांदा निर्यात जो बंद है वो उठानी चाहिए, दूध को दर मिलना चाहिए. महाविकास आघाडीचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी भाळवणी गावी बजावला मतदानाचा हक्क. आज सांगली लोकसभा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला आपल्या 3रा टप्पा मतदानाचा पार पडतोय. जास्तीत जास्त मतदार बंधू भगिनींनी मतदान करून मतदानाचा अधिकार आपला हक्क बजावा एवढीच मी सर्वांना विनंती करेन. महाविकास आघाडी म्हणून आमचा महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. येणाऱ्या 4 तारखेला सगळ्यांना दिसून येईल. आज महाविकास आघाडी म्हणून सर्व जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते एकत्र आहोत आम्ही, आणि हा विजय आमचा निश्चित आहे. जास्तीत जास्त महाविकास आघाडीच्या पाठीशी राहून महाराष्ट्राच्या व भारत देशाच्या विकासाला सहकार्य करावं एवढंच मतदारांनी आवाहन करणार. देश की तमाम खबरों को जानने और देखने के लिए जुड़े रहिए महान्यूज 7 के साथ. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट एकेडमी. कियान करवाएगा IIT, JEE, NEET, AIIMS, KVPY, MHT, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी.
15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड। यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी। बैच स्टार्ट फ्रॉम 10 मई। अवर एड्रेस कियान करियर पॉइंट, ब्लॉक नंबर 2, ओंकार नगर, बेसा रोड नियर काला मारुति टेम्पल, जयवंत नगर, नागपुर। अवर कॉन्टैक्ट 8830479380 और 9049079674। अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन। यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे। सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी। साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well-designed dining and dormitory and banquet hall और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड। साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध। तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे। तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ। For more details and bookings, please contact Kishore Thakurdas Jetwani on 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर।